नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीतल्या यशानंतर नारायण राणेंनी कोकणात जोरदार शक्ती प्रदर्शन केले। याच कार्यक्रमात बोलताना राणेंनी निवृत्तीचे संकेत दिले आणि 24 तासात आपण असं म्हटलोच नाही असं म्हणत यू-टर्नही घेतलाय। पण हे संकेत देताना राणेंनी राजकारणातल्या कटकारस्थानावर भाष्य केल्यानं राणेंचा रोख नेमका कोणाकडे याची चर्चा आहे। राजकारणात सध्या कटकारस्थान होत असल्यानं आता घरीच बसायचं आपण ठरवल्याचं विधान नारायण राणेंनी केलं। त्यांच्या या विधानाने निवृत्तीच्या चर्चांनी वेग घेतला। नुकत्याच झालेल्या नगरपालिका पंचायत निवडणुकीच्या प्रचारापासून नारायण राणे बरेच अलिप्त राहिले। तेव्हा देखील राणेंना कोण रोखू पाहतंय का याची दबक्या आवाजात चर्चा होती। राणे आणि कोकणे गेली काही वर्षे एक तगडं समीकरण आहे, तर विरोधकांनी राणेंच्या निवृत्तीच्या संकेतांना रवींद्र चव्हाणांचं कोकणातलं आक्रमक राजकारण जबाबदार धरत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न देखील केलाय। आज चिपळूणमधल्या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमावेळी नारायण राणेंना भोवळ आली। आवाज बसल्यानं आणि अस्वस्थ वाटू लागल्यानं या कार्यक्रमात त्यांनी आपलं भाषण देखील आटोपतं घेतलं। पण आता मी ठरवलं या शब्दाला पूर्णविराम द्यायचा, आपण घरी बसायचं। त्यांना विचारलं कशात त्रास कटकारस्थान करायला, पण घरी बसू। दोन्ही मुलगे चांगले आहेत, त्याला एकच शब्द सांगितला, बेटा नांदा सौख्य बनला, चांगले नांदा, चांगलं काम करा, नाव कमवा, आणि दोनही अतिशय चांगलं काम करतात। कोणी दिले नाही, असं नाही। वाक्य माझं नीट बघा, माझं वाक्य असं जे चाललं, जर मी रिझल्ट लोकांना देऊ शकलो नाही तर माझ्या ह्या पदांचा उपयोग काय, मग मी विचार करेन असं वाक्य। निवृत्त होतो असं नाही। जर माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल आणि होऊ देत नसतील तर पूर्ण विराम। तर एकाच पक्षात असूनही नारायण राणेंसोबत विचारसरणी न जुळणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नारायण राणेंच्या निवृत्तीच्या चर्चेच्या प्रश्नाला बगल दिली आहे। पाहूया। नारायण राणे साहेबांनी निवृत्तीचे संकेत दिलेले आहेत। सिंधुदुर्गमध्ये बोलताना ते म्हणजे राजकारणामध्ये कटकारस्थान होतं, त्यामुळे आज आम्ही अहिल्यानगर मध्ये अतिशय चांगलं युतीचं वातावरण आहे, त्यामुळे त्याच्या प्रचार रॅलीला मी आलेलो आहे। त्यामुळे ती प्रचार रॅली त्याला तुम्ही मला शुभेच्छा द्याव्यात असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।